नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण शहरामध्ये पूर्ण शहर फिरलो आणि शहरामध्ये जे रस्त्याने जनावर बसलेले आहेत, मग मेन रोडला असेल शिवाजी पुतळ्यापासून ते जिजाऊ चौकापर्यंत असतील, शिवाजी पुतळा ते तुळजापूर नाका अण्णाभाऊ साठे चौक असेल, शिवाजी पुतळा ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत असेल, या पूर्ण मेन रोडवर गायी म्हशी बैल बसलेले आहेत। आता हे जनावर नेमके कुणाचे आहेत? या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले मारलेले आहेत। हे जनावर सोडले कुणी आणि नेमके या जनावरांचा मालक कोण आहे? गो हत्या कायदा या देशामध्ये लागू आहे। समजा एखादी गाय किंवा बैल कुणी उचलला, चोरला, मारला आणि ती एखाद्या व्यक्तीने बघितला आणि जातीय दंगल उसळली, तर याचा जबाबदार कोण आहे? खऱ्या नियमाने नगरपालिकेने या जनावरांची व्यवस्था केली पाहिजे। जनावरांसाठी नगरपालिकेने कोंडवाडा तयार केला पाहिजे। शहरातले सर्व जनावर त्या कोंडवड्यामध्ये असले पाहिजेत। त्या जनावरांचा कोण मालक आहे ते निश्चित कळलं जात आहे। पण हे जनावर कोणते व्यापारी असतील, चोर असतील, दरोडेखोर असतील, सायंकाळी टेम्पोमध्ये घालून सुद्धा घेऊन जाऊ शकतील, हे नाकारता येणार नाही। आणि जर असा एखादा टेम्पो कुणी बघितला आणि त्याच्यातून जातीय दंगल निर्माण झाली, तर नेमकं कुणाला जबाबदार धरायचं? या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा कर टॅक्स नगरपालिका वसूल करते। त्या कर टॅक्सच्या माध्यमातून या जनावरांची व्यवस्था करणे, कुत्रे मेलेले असतील त्याची व्यवस्था करणे, संडास बाथरूम रस्त्यावरचा कचरा उचलणे, शहर स्वच्छता ठेवणे, पाणी वेळेवर देणे, लाईट वेळेवर देणे, गटार साफ करणे, हे सर्व मूलभूत अधिकाराखाली या सर्व जाती धर्माला या सुविधा पुरवण्याचं काम नगरपालिकेने करावं लागतं, हे कायदा सांगतो। समजा हे जनावर कुठल्या तरी एखाद्या माणसानं कोंडून ठेवले तरी सुद्धा त्याला बेदम मारलं जाईल, एखादा खून होऊ शकतो, अशा परिस्थिती या शहरामध्ये आहेत। आता हा जो रोड आहे तो ब्याऐंशीच्या हद्दीमध्ये येतो, ब्याऐंशीकडे येतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा। इथं जनावर मेलं तर नगरपालिका म्हणेल आमचा द्वेष नाही, 82कडे आहे। आणि गावातल्या छोट्या मोठ्या रस्त्याकडे हे जनावर मेले तर आमचा दोष नाही, ही नगरपालिकेचा द्वेष, असं सार्वजनिक बांधकाम विभाग सांगेल। हे तर होईलच, पण हे जनावर म्हातारे झाले, रोगराईने त्रास झाले, ती तडफडायले जनावर बघितले तर टेम्पोनं हे जनावर घेऊन खाटकाला विकले जातात, अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या आमच्याकडे आलेल्या आहेत। टेम्पोमध्ये जनावर घेऊन गेले जातात, मरायलेले जनावर पुरले जावे लागतात नियमाप्रमाणे, पण ते मरायलेले जनावर कापले जातात, त्याचं मटण विक्रीला ठेवलं जाते, अशी परिस्थिती आहे। हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणात आहे। शहरामध्ये हे जनावर किमान 200-250 जनावर आहेत। प्रत्येक चौकागणी हे जनावर बसलेले आहेत। याच्याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे, 82चं दुर्लक्ष आहे। हे जनावर नेमके कोणाचे आहेत? आणि या जनावरांसाठी जर एखादी दंगल, धार्मिक दंगल, जातीय दंगल उसळली गेली तर ह्याला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न जनतेमध्ये चर्चेला जातोय। तर
या नगरपालिकेने, या 82 खात्यानं आणि संबंधित खात्यानं या जनावरांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि जर काय असं एखादी दंगल उसळली आणि जर शहरामध्ये असा जर प्रकार घडला तर याचा जबाबदार कोण ते पाहूया येणाऱ्या काळातच। हे जबाबदार व्यक्तीने तात्काळ लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ह्या जनावराला कोंडवडा किंवा याची व्यवस्था करणे खूप गरजेचं आहे। तर पाहूया येणाऱ्या काळातच या जनावरांची व्यवस्था कोणता विभाग करेल, कोणत्या विभागाच्या अंतर्गत हे जनावरे येतात आणि कुणाच्या हद्दीमध्ये आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून या चॅनलला वेगवेगळ्या समाजहिताच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबाद।